हाय, मी अपेक्षा. सर्वांना गुड मॉर्निंग. तर आता ना आमचं सगळं काम आवरलं आहे. मम्मीचं चालू आहे ब्लाऊजचं काम. तर कस्टमरचे ब्लाऊज येते द्यायचे, तर आहे ना ती लेस लाईन मम्मी शिवून काढते. काल मीच करत होते, पण त्याला घड्या पडत होते. असं दिसतं पण घातलं नाही दिसणार ते. आता असं दिसतंय ढिल्लं ढिल्लं ठेवायचं थोडं भाग. ब्राईड पण येणार आहे मेकअपसाठी, तर मला आहे ना मेकअप प्रोडक्ट ते ना वरती काढून ठेवायचे. बापरे, म्हणजे काय ग, ते गाडीचा येईलच ते आता. तर मी ना पहिले आता मेकअपचं सामान ते काढून ठेवते वरती. मम्मी पण आहे कॉटवर ना काढून घे आणि इकडून खुर्ची घेऊन मेकअपला. का बरं? मग तो सोपं जाईल ना. नको, जाऊ दे, राहते तिथंच. कस्टमर आलेले होते, त्यांना हेअरस्टाईल करायची होती आणि मेकअप पण करायचा होता. पण मेकअप करायचं त्यांचं नंतर ठरलं, त्याच्यामुळे ना आधी हेअरस्टाईलच केली होती मम्मीने. म्हणजे हेअरस्टाईल केल्यानंतर त्यांचं ठरलं की मेकअप करायचा, कारण लग्नाचं सीझन चालू आहे आता, त्याच्यामुळे ना कंटिन्यू कस्टमर चालू राहत्या पार्लरमध्ये. आणि मला खूप सारे कमेंट आहे की तुमचं पार्लर कुठे आहे. तर आपलं पार्लर आहे ना कोपरगाव तालुक्यामध्ये चासनळी गाव आहे. तर इथे तुम्ही जवळ असेल कोणी तर नक्की या. आपले क्लासेस पण चालू आहे आणि मेकअपचे क्लासेस आहे ना फ्री पण घेणार आहे मी. तर जेव्हा आपले इंस्टाग्रामवरती 1,00,000 फॉलोअर्स कंप्लीट होणार आहे ना, तेव्हा ते क्लास घेणार आहे मी. आणि पार्लरचे क्लासेस पण फ्री आहे का, मला अशा कमेंट येतात. आणि ऑनलाईन आहे का, तर आपले ऑनलाईन पण नाही आहे क्लासेस, ऑफलाईनच आहे म्हणजे पार्लरमध्ये. तर क्लासेस चालू आहे, ॲडमिशन पण चालू आहे. तर तुम्हाला करायचं असेल तर नक्की या. सरकारी पण क्लासेस आहे आणि आपले प्रायव्हेट पण आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला मोफत आहे ना किट पण भेटणार आहे. फायनली नवरीचा मेकअप झाला आहे आता. नवरीबाई काच दिसते, आवडलं का? समीक्षाने नाहीच मेहंदीमध्ये नाव टाकून दिलं बाई. हा ना, आत्यांना शोधायला नाही लावणार का ग? टाकेल म्हणा. नाव टाकेल म्हणा, शोधावा ना. हा, नाव टाकेल म्हणा. शोधूनच दाखवा म्हणा खरंच. शोधूनच दाखवा म्हण, टाकेल. शोधूनच दाखवा म्हण, टाकेल. लई दाखवा म्हणा शोधून. टाकेले म्हणा नाव मी. मम्मी बसली आता ब्लाऊज शिवायला. नवरी पण गेली आता मेकअप कर. थोडाच राहिला वाटतं हा ब्लाऊज. काय थोडं राहिलं, दोरच थोडं राहिली ती. काय करता त्या कापडावरती. हा ना. मी बसले आता आराम करीत, थोडा आराम करते. परत ऊन कमी झालं 4 नंतर लगेच कस्टमर चालू होते आहे ना, त्याच्यामुळे थोडंसं दुपारीच आराम करायला भेटते. सकाळी पण कालच फक्त भेटला करायला. हां, काल तरी पण संध्याकाळी गर्दीच झाली होती. ब्लाऊज पण आणलं आता शिवायचं. हे केलं, बंदच केले घ्यायचे नाही कस्टमरचे लय शिवून दिले, तर लोकांनी केले शिवायचे गर्दी. आता नाही घ्यायचे कारण ऑर्डर आहे ना आपल्याला. हां, शिवून नाही होणार कोणाचीच. हे बघ ईद नॉर्मल टाक इथं बरं का. अरे उगाच उशीर का. पाहिलं का तुला चोळायला लावलं ते मी. मग त्याच्या हात घाल. पाहिलं का, मला वाटलं चोळेल मला. जखम आहे ना. ते तर काहीतरी झालं म्हणून जखम. पावडर टाकली तिला चोळायला लावलं. नको मग इकडं नको. ए काप तोंडा उडेल मला नाही. दाद्या चोळेल पावडर टाकल्यानंतर. दादा सरबत कर ना. कोणत्या? कैरीचं सरबत पेले का? कैरीचं सरबत करायचं का? नाही नाही, काही नको, काही पण नको प्रयोग करू. त्याचा गुळ आंबा करून. दादाला माहिती कैरी गुळ आंबा काबर म्हणत्या. कैरी आंबा काबर म्हणतात. मम्मी मगाशी दादाला आहे ना माहितीच नव्हतं व्हिडिओ चालू आहे बरं का. पाय ना चोळी तो का आईची मान काही लागलं जखम झाली काय काळजी नाही घेते का मग. घेते झोपते ना मग काळजी घेते झोपते स्वतःची. काय गलती केली तू. या साईडला ही लेस लावली आणि या साईडला ही लावली. काय गलती केली.
बोलती फोन झाला कोमट थोडासा फ्रीजमध्ये ठेवला पण मस्त. काय राहू दे ना थोडं थांब ना, ते व्हिडिओ सेंड होते तर मला काय माहिती आता, मला वाटलं लगेच कट करून दे. मला वाटलं फोन का बरं चालू आहे माझं फोन. थांब 5 मिनिटं, ते व्हिडिओ सेंड होतंय. इथं 5G रेंज आहे. मम्मीने पाहिजे काय गलती केली. सांग ना, ओळख बरं काय केलं. मागून लेस लावली का? मागूनच राहते मग गाडी. ते म्हणजे उलट्या बाजून लावली का? ती लेस पाय नाही लेस पाय. लहान मोठी झाली का? गाडी लहान मोठी लेसच आहे का रे? direct. हा? लहान मोठी का रे? हा? सांग बरं मम्मी, काय झालं तुझ्या डोक्याला? ताप आला म्हणजे उन्हाने. दादा काय केलं दादाने? मी नाही केलं तू. मी नाही केलं या बाई, काय केलं? हं? आधी तुझा ठेवला, आधी तुझा गार केला आणि मग माझा फ्रीज फोन. लावला ते. आणि जर त्याच्यावर पाणी बिनी हे झालं नाही तर पाणी. मम्मी म्हणते माझा नका ठेवू फक्त फोन. माझा ठेवला प्रेशर माझा मध्ये. फोन आहे ना, गरमच होणार नाही, तुम्ही पाहतच नाही त्याच्यामध्ये. हाय हो, टेम्परेचर व्हिडिओ कसं. बंद झाला का तिथे? अरे थांब ना, फ्रीज मध्ये फोन ठेवला काय? त्या का फ्रीज आलो नाही आतमध्ये. दादाला अवघड आहे. काय? तेवढं पोटी कापून दे ना, काही ही नाही. पाय अरे ते फोन पे ओपन नाही ना मारायला. हाय मंग्या, कसं झोपलं? चालू आहे काहीतरी रेसिपी ट्राय करायची, पण सगळा पसारा करून करून दादा काय पडके मग ते पडकत करावं होतं. पीठ ये होतं बाय. त्याला. ये बाय. खराबच घेतला असं. ये बाय. पीठ होतं त्याला, पीठ होतं. असंच गुंडळून ठेवलं होतं तिने. ऐक ना, धुवायला आता काय ऐकलं? धुवायलाच ठेवेल असं. झालं गेलं ते आता. दुसरं घे. हे केअर भरल्यातून का बरं उठलं? किडका होते बरं का सगळे. सगळे त्याच्यामुळेच मी इतकं किचन मग तूच म्हणे मोठं पडतं घे, नसतं घेतलं नसते ना झालं आता. काही कुठाने करीत बसतो तो मॅगी करून काय. हाय तू फक्त मग सांगत तुला आता. आम्ही आता जेवण केलं. पण तसा कपडे पाहणार आहे. आम्ही आता जेवण करेल. कैरी पण टाक द्या थोडीशी कापून. हा आले भरले आणि खा तांबट आंबट. काही पाचकावून जाईल रेसिपीचं. वांगे बटाटे काय टाकायचं का म्हणते? टाक ना. बाहेर तर इतका ऊन पडलेला आहे, डेंजर ऊन आहे. नुसत्या गरम वाफा आहे, त्या घरामध्ये फॅन चालू आहे असून पण. दादे पण प्लेट घे, काही घे. नुसतं कसं बी काम करीतो. कच्चंच आहे तिचं. हा कच्चं आहे. बारीक कापं करून टाकते. कांदा टाक. मम्मी ते डायरेक्ट अर्ध तांबट टाकलं त्याच्यात. मग खा ते बारीक होणार आहे त्याच्यामध्ये. ते फिरणारच नाही, ती दोरी फिरणारच नाही त्याची. कुठे आहे का ढोबळी? वाटुळापर्यंत राहील तो. ढोबळी कुठे आहे? दोरी, पिशवी. करायचं तर जीवर येतं मी पुढे त्याला असं वाटतं, असं विचारलं ना तर हे लगेच म्हणतील मी करून देते असं तर. मम्मी त्या बाई दूध का? आणि नाही एवढं अर्धा लिटर साडून दिलं त्या दिवशी तू बॉल गपचूप बसली साडून तेवढं. मांजर बोलव म्हणे चाटायला. कांदा टाकणार हे तुम्ही. ना आता जायचं आणि त्याचं कामाचं सामान आलं आहे आम्हाला, आणि इथं सगळं चेंज करायचं आहे. तर इथं आहे ना रिंग टाकायची आहे, सेड मारायचं आहे. तर ते सामानाची गाडी आली आता, तर पत्रेन ते. तर आता आहे ना आम्ही ना तेवढं सामान पाहतो काय काय आलं काय काय नाही, तर तुम्हाला पण दाखवते. आता सगळं चेंज होणार आहे, एवढं सगळं जाणार आहे, सगळं स्वच्छ होणार आहे इथं. ती गाडी कशी वळवायची सांग ना त्यांना. हा तू बस तू. त्यांना वळवतील ना तिथे जागा. ते सगळं इथं मस्त मोठं गेट होणार आहे, डायरेक्ट गाडीमध्ये यायला. उन्हात नको जाऊ बरं का.
मॅडमला घेतला ना बाया व्हिडिओ बाई, आमचा नाही घेतला कोणी. घेऊन जायचे केस घरी तुझे. पप्पाला पप्पा दाखव, पप्पाने चांगलं वाटलं पाहिजे तुला. थोडे केस कापीत राहते का? अहो आता केस कापले दिवाळीला तिचे. हा दिवाळीला मागच्या उन्हाळ्यात कापले. नाही हो दिवाळीला ना. हा उन्हाळ्यात कापले. दिवाळीला कधी कापली केस? कधी कापली चू? अहो दिवाळीलाच कापली ना ती. उन्हाळ्यात ना ते तिन्हीचे कापले. म्हणजे नाशिक येण्याच्या बाहेर यायचे उन्हाळ्यात. ते जागे ना. नाही, कोणती केस कापते वेणी घालताना ना, मग ते शाळेला वेण्या घालतो ते बाहेर निघते. मग आता एक महिन्याभरात बरोबर ते रोल जाते. काय माहिती आता तुम्हीच पाहते रोल तर किती नाही रुळले परत कमी करू. काम काढून जाय शाळेत. तोंड घालून जायचे ना. कांदे आणले बाई आम्हाला पिशवीवरून. मामीने आज दणकाच उठेल केस कापायचं. त्यांच्या मनानं झालं. आम्ही नाही म्हणतो चालू. तिला कापायचे होते.